दीर्घायुष्यावर अनुवंशिकता, हृदयाचं आरोग्य, रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, आहार, व्यायाम, झोप, मानसिक आरोग्य आणि जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम होतो. तरीही काही शारीरिक आणि दैनंदिन संकेत एकूण चांगल्या आरोग्याशी आणि भविष्याशी आरोग्यदायी आयुष्याशी संबंधित असू शकतात. रोजच्या कामात सहज थकवा न येणं, चालणं, जिना चढणं, घरकाम, नेहमीची कामे करत असताना दम लागत नसेल तर फुफ्फुसाचं आणि हृदयाचं कार्य चांगलं आहे. नियमित शारीरिक हालचाल करता येणं, दररोज चालणं, व्यायाम, इतर शारीरिक क्रिया सहज करता येतात, तेव्हा आपण समजू शकतो की आपली शारीरिक क्षमता चांगली आहे. रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणामध्ये असणे, उच्च रक्तदाब आणि दीर्घकाळ वाढलेली रक्तातील साखर हृदय, मेंदू, किडनी आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे नियमित तपासणी आणि नियंत्रण हे दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. चांगली झोप लागणं, नियमित आणि पुरेशी झोप झाल्यानंतर सकाळी ताजंतवानं वाटत असेल, दिवसभर सतत झोप लागत नसेल, रात्री वारंवार जाग येत नसेल, तर हे तुमच्या चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. वजन आणि कमरेचा घेर नियंत्रणामध्ये असणं, अतिरिक्त चरबी, पोटाभोवतीची चरबी, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकते. त्यामुळे निरोगी वजन राखणं दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भूक आणि पचन व्यवस्थित असणं, नियमित भूक लागणं, अन्न व्यवस्थित पचणं आणि सतत पोट फुगणं, जुलाब, बद्धकोष्ठता, त्याचप्रमाणे अपचन यासारख्या समस्या नसणं म्हणजे तुमची पचनसंस्था चांगलं कार्य करते. मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणं, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, एकाग्रता, निर्णय घेण्याची क्षमता, सामाजिक संबंध टिकवून ठेवण्याची क्षमता हे निरोगी आरोग्याचं लक्षण आहे. तणावातून लवकर बाहेर येणं, जर तुम्ही ताणतणावातून लवकर स्वतःला सावरत असाल तर नक्कीच तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं आहे. स्नायूंची ताकद टिकवून राहणं, वय वाढताना स्नायूंची ताकद कमी होते, पण नियमित हालचाल, योग्य आहार आणि ताकदीचे व्यायाम यामुळे स्नायूंची कार्यक्षमता टिकते. चांगली स्नायूशक्ती ही आपल्याला वृद्धावस्थेमध्ये नक्कीच मदत करते आणि आपण स्वावलंबी नक्कीच राहू शकतो. चालण्याची गती आणि शरीराचा समतोल, सहज चालता येणं, तोल न जाणं हे वृद्धावस्थेतील चांगल्या कार्यक्षमतेचे संकेत असू शकतात. धूम्रपान न केल्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, फुफ्फुसाचे आजार होत नाही, कॅन्सरचा धोका कमी होतो. सामाजिक संबंध चांगलं असणं, कुटुंब, मित्र, समाजाशी जर चांगले संबंध असतील तर तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. शरीरातील सूक्ष्म बदलांकडे वेळीच लक्ष देणं, अचानक वजन कमी होणं, थकवा जाणवणं, सतत सूज येणं, भूक अचानक कमी होणं यासारखी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. दीर्घायुष्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम करा. फळे, भाज्या, कडधान्ये यांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. मीठ, साखर, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. तंबाखू, धूम्रपान पूर्णपणे टाळा. मद्यपान टाळा. पुरेशी झोप घ्या, नियमित झोप घ्या. रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल वेळोवेळी तपासा आणि वजन नियंत्रणामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मानसिक ताण नियंत्रणामध्ये ठेवा. वय आणि जोखमीनुसार नियमित आरोग्याची तपासणी करा. मला ही 5 लक्षणे आहेत म्हणजे मी दीर्घायुष्य होणार असा निष्कर्ष काढू नका. दीर्घायुष्याचा अंदाज एका लक्षणावर नाही तर अनेक वर्षाची आरोग्याची स्थिती, जीवनशैली यावर अधिक अवलंबून असतो. तेव्हा नेहमीच सक्रिय राहा. जीवनशैली सक्रिय ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. संतुलित आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. नक्कीच तुम्ही दीर्घायुष्य होऊ शकता.